हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. सो स्टुडंट्स, आज आपण एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट काय असते त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आपलं चॅनल शेअर करत राहा, ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, ठीक आहे. सो वी आर ट्राईंग टू डिस्कस अबाउट दॅट इज एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, ठीक आहे. तर आपल्याला एम्ब्रियो कसा डेव्हलप होतो ह्याबद्दल काय करायचं इथे डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे. आत्तापर्यंत आपल्याला माहिती होतं की झायगॉट फॉर्म होतो. झायगॉट कसा फॉर्म होतो? जो ॲम्प्युलर रिजन आहे, ठीक आहे. कुठे आहे ॲम्प्युलर रिजन जो असतो बेसिकली ऊस आपला यूटेरसच्या बाजूला, म्हणजे हा ॲम्प्युलर रिजन्स आहे, ठीक आहे. ह्या ॲम्प्युलर रिजनमध्ये कुठून ओव्हरीपासून येतो. तर इथे जो ऊस साईड, ठीक आहे. आणि जेव्हा स्पर्म एकत्र येऊन काय बनवतात झायगॉट फॉर्म करतात, ठीक आहे. तर हा झायगॉट जेव्हा फॉर्म होतो त्या झायगॉटची, ठीक आहे, बेसिकली क्लेवेज होतं. काय होतं? क्लेवेज म्हणजे याचा अर्थ डिव्हिजन होतं, ब्रेकआउट होतं. काय होतं? झायगॉट जो आहे बेसिकली तो काय करतो? ब्रेक होतो. आणि ब्रेक म्हणजेच क्लिवेज म्हणतात. काय म्हणतात? क्लिवेज. तर ह्याच्यामध्ये जे ब्रेकेज होतं बेसिकली ते 2 पार्ट्समध्ये होतं. आणि त्या प्रत्येक पार्टला म्हटलं तर ब्लास्टोमर्स. काय म्हटलं तर ब्लास्टोमर्स. आता ह्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये बेसिकली जी सुरुवात होते त्याच्यामधला सगळ्यात पहिला पोर्शन येतो क्लिवेजचा. म्हणजे हे जे ब्रेकेज होतं आहे ना झायगॉटचं ते, ठीक आहे. तर क्लिवेज कसं होतं त्याच्यामध्ये क्लिवेजचे पण टाईप्स आहेत, ठीक आहे. तर क्लिवेजमध्ये जर सगळ्यात पहिली प्रोसेस आपण बघितली म्हणजे क्लिवेज ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये, ठीक आहे, ही अर्ली मायटॉटिक डिव्हिजनची प्रोसेस आहे. म्हणजे मायटॉटिक डिव्हिजनच्या आधीची प्रोसेस, ठीक आहे. डिव्हिजन ऑफ झायगॉट, ठीक आहे. काय? झायगॉट इंटू हॉलो मल्टीसेल्युलर तुमचा ब्लास्टुला फॉर्म होतो. काय होतो? ब्लास्ट्युला, ठीक आहे. याच्यामध्ये एक डायग्राम आहे, पहिले आपण ती डायग्राम बघू, मग आपण पूर्ण ह्या क्लिवेजला समजण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक गोष्टी ज्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये होत आहेत, ठीक आहे, ते आपण समजण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिले काय समजलं की ही जी क्लिवेजची प्रोसेस आहे बेसिकली, ठीक आहे, इट इज प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन आहे, ठीक आहे. कशी आहे? अर्ली मायटॉटिक डिव्हिजनच्या आधीची प्रोसेस आहे ऑफ कशाची? झायगॉट, ठीक आहे. झायगॉट जो आहे बेसिकली इंटू हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला बनतो, ठीक आहे ना. तर आपण ही जी पुस्तकामध्ये आपल्याला डायग्राम दिली ना ती बघू अँड ट्राय टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज अन एम्ब्रियॉनिक एक्झॅक्टली डिव्हिजनमध्ये काय होतं आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ब्लास्टुला पण समजून जाईल की आहे काय, कुठे असतो हा, ठीक आहे. ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला समजेल की फर्टिलायझेशन जेव्हा होतं 12 ते 15 तासानंतर, ठीक आहे, हा जो ब्लास्टुला आहे दिसतोय हा, आता ह्याचं डिव्हिजन झालं आहे बघा. म्हणजे झायगॉटने काय केलं आहे मध्ये इंटरनल डिव्हिजन केलं आहे, काय बनवलं? ब्लास्टोमर्स फॉर्म केलं. आणि म्हणजे दोघं साईडमध्ये पोलर बॉडीज फॉर्म झाल्या, ठीक आहे. याच्या 24 ते 30 तासामध्ये, ठीक आहे, फर्टिलायझेशनच्या 24 ते 30 तासामध्ये याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात पहिले तर हे काय होतं आहे त्याची डिव्हिजन होते बघा. 2चे 4 झाले, ठीक आहे, दिसत आहेत. 4चे परत 8 सेल होतील, बरोबर आहे. आता हा जो ए पोर्शन होता त्याच्यामध्ये 2 सेलच्या स्टेज होत्या, याच्यामध्ये 4 सेलच्या स्टेज आहेत, ठीक आहे. नंतर तुमची येते 8 सेलची स्टेज, ठीक आहे. म्हणजे बेसिकली हा जो ब्लास्टुला आहे आपला म्हणजे काय? झायगॉटची जी डिव्हिजन होते पोलर बॉडी आणि ब्लास्टोमरमध्ये, ठीक आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे पहिले 2 सेलची स्टेज बनते ब्लास्टोमरची, नंतर 4 सेलची स्टेज बनवते, नंतर 8 सेलची स्टेज बनते, नंतर मोरुला फॉर्म होतो. काय बनतो? मोरुला. म्हणजे याच्यामध्ये 2 फॉर्म होऊन हे पूर्ण ब्लास्टोमर्स एकदम डिवाईड होऊन जातात, ठीक आहे, ट्वाईस एनमध्ये. आणि मोरुलामध्ये परत इनर सेल मास बनतो, हा मधला जो दिसतोय रेड कलरचा, ज्याच्यापासून नंतर एम्ब्रिओ बनणार आहे पूर्ण, ठीक आहे. काय? एम्ब्रिओ म्हणजे ज्याच्यापासून बेबी फॉर्म होईल नंतर, ठीक आहे. सो हेअर इज दॅट इनर सेल मास. आणि नंतर तुम्हाला इथे खाली जी जागा दिसते त्याला ब्लास्टोसाइट म्हणतात. काय म्हणतात? ब्लास्टोसाइट. म्हणजे ब्लास्टोची सेल आहे, ठीक आहे. ब्लास्टोसाइटची ही कॅव्हिटी इथे तुम्हाला दिसायला भेटते. आणि ह्या ब्लास्टोसाइटच्या कॅव्हिटीमध्ये इथे तुम्हाला दिसतोय हा जो पोर्शन आहे, ठीक आहे, हा पोर्शन बेसिकली याला म्हटला तो ट्रायफोब्लास्ट. काय म्हटलं तर? ट्रायफोब्लास्ट. अँड दॅट
ही जी स्टेज आहे ही अर्ली ब्लास्टोसाइटची स्टेज आहे. ही कुठली आहे? अर्ली ब्लास्टोसाइटची स्टेज. आणि त्याच्यानंतर लेट ब्लास्टोसाइटची स्टेजमध्ये तुम्हाला ही डायग्राम दिसत असेल. आता ही जी पूर्ण प्रोसेस आपण बघितली ही प्रोसेस ऑफ क्लॅवेज अँड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला आहे. काय? ब्लास्टुला बनण्याची पूर्ण प्रोसेस याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटते. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय झालं बघा, जो झायगॉट होता आफ्टर फर्टिलायझेशन नंतर 12 ते 15 तासामध्ये त्याच्यामध्ये ब्लास्टोमर फॉर्म होतात. बरोबर आहे. 2 झाले, 2 सेलची स्टेज बनते ज्याच्यामध्ये पोलर बॉडी पण असते. पोलर नंतर 4 सेलची स्टेज बनते. 24 ते 30 तासामध्ये ब्लास्टोमरचं डिव्हिजन होऊन त्याच्यानंतर 8 सेलची स्टेज बनते. नंतर मोरुला फॉर्म होतो आणि ह्या मोरुलाची नंतर डेव्हलपमेंट होऊन, ठीक आहे, डेव्हलपमेंट होऊन म्हणजे बेसिकली साईजमध्ये काही चेंज होत नाही. ठीक आहे. त्यामध्ये नंतर तुमचा अर्ली ब्लास्टोसाइटची स्टेज येते आणि नंतर लेट ब्लास्टोसाइटची स्टेज येते. अर्ली आणि लेट ब्लास्टोसाइटमध्ये तुम्हाला इनर सेल मास दिसेल, रेड कलरचा दिसतो मधला, आणि नंतर कॅव्हिटी दिसेल, दॅट इज ब्लास्टोसाइटची कॅव्हिटी याच्यामध्ये ऑब्झर्व होते. आणि हा असतो तुमचा ट्रोपोब्लास्ट. काय असतो? ट्रोपोब्लास्ट. म्हणजे ही पूर्ण प्रोसेस ऑफ क्लॅवेज अँड ब्लास्टुलाची प्रोसेस आहे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस. ठीक आहे. आपण क्लिवेज बघू आता की आपल्याकडे पूर्ण क्लिवेज कसं दिलेलं आहे. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आपण म्हणतोय बेसिकली क्लिवेजची काय आहे, ही अर्ली मायटोटिक डिव्हिजनची प्रोसेस आहे. ठीक आहे. ऑफ झायगॉट इनटू हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला फॉर्म होतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये द सेल, ठीक आहे, द सेल फॉर्म बाय क्लिवेज, ठीक आहे, जी सेल क्लिवेजने फॉर्म झालेली आहे त्याला म्हटलं जातं ब्लास्टोमर. त्याला काय म्हटलं जातं? ब्लास्टोमर. ठीक आहे. जी झायगॉटला क्लिवेज करून जी सेल बनते ती असते आपली ब्लास्टोमरची सेल. आणि त्याच्यामध्ये देअर इज नो ग्रोथ. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलाही ग्रोथ फेज नसतो बिटवीन द क्लेवेज अँड द साईज ऑफ द ब्लास्टोमर. ठीक आहे. म्हणजे नो फेज, आपल्याला असा कुठलाही ग्रोथचा फेज त्यांच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. कोणामध्ये? क्लिवेजमध्ये आणि ब्लास्टोमरमध्ये. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये कुठलाही असा ग्रोथचा फेज त्याच्यामध्ये ऑब्झर्व नसतो. विल बी रिड्यूस. ठीक आहे. ग्रोथ फेज जो आहे बेसिकली द साईज ऑफ द ब्लास्टोमर. ठीक आहे. साईज ऑफ द ब्लास्टोमर विल बी रिड्यूस विथ एव्हरी सक्सेसिव्ह, ठीक आहे, एव्हरी सक्सेसिव्ह क्लिवेज. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी साईज आहे, द साईज ऑफ द ब्लास्टोमर जी आहे बेसिकली काय होत जाते? रिड्यूस होत जाते विथ द एव्हरी सक्सेसिव्ह क्लिवेजमध्ये. ठीक आहे. जसं जसं क्लिवेज होत जातं तसं तसं त्याच्या साईजमध्ये काय होत जातं? डिव्हिजन. म्हणजे साईज ऑफ द ब्लास्टोमर विल बी काय होत जाते? कमी होत जाते. काय होते? कमी होते म्हणजे रिड्यूस होत चालली जाते. अँड दॅन रॅपिड रिप्लिकेशन बनत जातं डी एन एचं. म्हणजे परत परत रिप्लाइड होत जातं. म्हणजे 1ची 2, 2ची 4, 4चे 5 फटाफट रिप्लिकेशन होत जातं डी एन एचं. अँड हाय कन्झम्शन ऑफ ऑक्सिजन तयार होत जातं. म्हणजे ह्या स्टेजमध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे ना. म्हणजे इथे या केसमध्ये पण काय होतं? रॅपिड रिप्लिकेशन ऑफ डी एन एमुळे दॅट इज व्हॉट द हाय कन्झम्शन ऑफ ऑक्सिजन भेटतो. म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिजनची गरज कधी भेटते? रॅपिड रिप्लिकेशन ऑफ डी एन एच्या वेळेस काय होत जातं? याचे हाय कन्झम्शन होत जातं ऑक्सिजनचं. ठीक आहे. ही जी पूर्ण प्रोसेस आहे क्लिवेजची बेसिकली ती आपल्याला काय दिलेली आहे? जर आपण क्लिवेजच्या प्रोसेसचा विचार केला तर क्लिवेजच्या प्रोसेसमध्ये आपल्याला समजतं क्लिवेज इज द हॉलोब्लास्टिक. म्हणजे हॉलोब्लास्टिक म्हणजे दॅट इज द होल झायगॉट गेट डिवाइड. ठीक आहे ना. म्हणजे ही क्लिवेजच्या प्रोसेसमध्ये जो पूर्ण झायगॉट आहे तो डिवाइड होऊन जातो. काय होतो? संपूर्ण जो झायगॉट आहे तो डिवाइड होतो. त्यालाच म्हटलं जातं क्लिवेज इज हॉलोब्लास्टिक. काय म्हटलं जातं त्याला? हॉलोब्लास्टिक. अँड दॅन त्याच्यानंतर जी क्लिवेजची जो प्लेन आहे, ठीक आहे, जो क्लिवेजचा जो प्लेन आहे बेसिकली इट मे बी लॉन्जिट्युडिनल म्हणजे मेट्रॉइडल म्हटलं जातं. अदरवाईज जर म्हटलं इक्वेटोरियल, अदरवाईज हॉरिझॉन्टल म्हटलं जातं. म्हणजे लॉन्जिट्युडिनल उभा नाही तर आडवा असेल. ठीक आहे. यांच्यामध्ये डिव्हिजन होतं. उभं डिव्हिजन होईल किंवा आडवं डिव्हिजन होईल. म्हणजे फ्युचरमध्ये याच्यावरती आपण विचार नाही करू शकत. ऑफ द ईच ब्लास्टोमर इज नॉट प्री डिटरमाइंड. म्हणजे तो कसा डिवाइड होईल याचं काही डिटर्मिनेशन आपल्याला इथे भेटत नाही. एक्झॅक्टली फ्युचर ऑफ द ईच ब्लास्टोमर इज नॉट प्री डिटरमाइंड. काही त्याला डिटरमाइंड आपल्याला म्हणजे त्यांना ओळखता येत नाही, ॲक्च्युली फाइंड आउट नाही करता येत. ठीक आहे. जी पहिली प्रोसेस असते म्हणजे फर्स्ट क्लिवेज जो असतो बेसिकली पहिल्या क्लिवेजमध्ये काय होतं बघा, दॅट फर्स्ट क्लिवेज इन द झायगॉट. ठीक आहे. झायगॉटमध्ये जो पहिला क्लिवेज होतो बेसिकली झायगॉट जो आहे बेसिकली तो लॉन्जिट्युडिनल
अँड ऑकर्स अबाउट 30 हवर्स 30 तासानंतर, बरोबर आहे. म्हणजे फर्टिलायझेशनच्या 30 तासानंतर 30 हवर आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे पहिली जी क्लिवेजची प्रोसेस होते बेसिकली ही फर्स्ट क्लिवेज इन द झायगॉटमध्ये, ठीक आहे. कशामध्ये? झायगॉटमध्ये जी पहिली क्लिवेज होते म्हणजे पहिली डिव्हिजन म्हणजे ब्रेकेज व्हायला सुरुवात होते ती 30 तासानंतर होते आफ्टर फर्टिलायझेशनच्या. म्हणजे फर्टिलायझेशनच्या 30 तासामध्ये लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन होतं बेसिकली, म्हणजे क्लिवेज होतं. हे कधी होतं? 30 तासानंतर, आफ्टर फर्टिलायझेशनच्या 30 तासानंतर होतं. अँड इट डिवाइड्स इंटू 2 ब्लास्टोमर्स. किती ब्लास्टोमर डिवाइड होतात? 2 ब्लास्टोमरमध्ये डिवाइड होतात. वन इज स्लाइटली लार्जर, म्हणजे एक थोडासा मोठा असतो आणि दुसरा काय असतो? थोडासा याच्यापेक्षा लहान असतो. म्हणजे एक स्लाइटली लार्जर दॅन द अदर, दुसऱ्यापेक्षा एक थोडासा काय असतो? जास्त मोठा असतो. आणि त्याच्यानंतर येते सेकंड क्लिवेजची, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं? सेकंड क्लिवेज म्हणजे अल्सो लॉन्जिट्युडिनल, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण लॉन्जिट्युडिनल क्लिवेज होतं, पण ॲट राईट अँगलमध्ये. कसं? राईट अँगलमध्ये डिव्हिजन होतं. अँड दॅट ॲट राईट अँगल टू फर्स्ट वन, ठीक आहे. म्हणजे पहिली जी क्लिवेज होतं, ठीक आहे, ह्या पहिल्या क्लिवेज नंतरचं जे प्रोसेस होते त्याच्यामध्ये जे सेकंड क्लिवेज असते इज ऑल्सो लॉन्जिट्युडिनल बट ॲट अन राईट अँगल टू फर्स्ट वन, ठीक आहे, पहिले क्लिवेज नंतरचं, ठीक आहे. अँड ऑकर्स आफ्टर 30 हवर ऑफ द फर्स्ट क्लिवेज. म्हणजे जिथे 30 हवर्स ऑफ फर्स्ट क्लिवेज होतं म्हणजे फर्टिलायझेशनच्या वेळे फर्टिलायझेशन झालं आणि त्याच्यानंतर जी 30 हवर्स झाले त्याच्यामध्ये फर्स्ट क्लिवेज होतं. आणि फर्स्ट क्लिवेज नंतरच्या अजून तिसऱ्या 30 तासा म्हणजे टोटल 60 तास तुम्ही धरू शकतात. हे 60 तासामध्ये काय होतं? तुमचा सेकंड क्लिवेज होतं. तर 60 हवरमध्ये सेकंड क्लिवेज होतं आफ्टर द फर्स्ट क्लिवेज. आणि त्याच्यानंतरची येते थर्ड क्लिवेजची प्रोसेस, ठीक आहे. तर थर्ड क्लिवेजमध्ये काय होतं? बेसिकली हॉरिझॉन्टल डिव्हिजन होतं. म्हणजे थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल, म्हणजे तिसरी क्लिवेज ही आपली हॉरिझॉन्टल होते, बाकी दोन व्हर्टिकल झाल्या, बरोबर आहे, लॉन्जिट्युडिनल. दुसऱ्या बाकीच्या ज्या दोघं होत्या बेसिकली त्या हॉरिझॉन्टल होत्या. अँड देन आफ्टर थर्ड क्लिवेज नंतर द एम्ब्रिओ इज इन 8 सेल स्टेजमध्ये चालला जातो. तुम्ही बेसिक डायग्राम बघितली होती, ठीक आहे ना, बरोबर. त्या डायग्राममध्ये तुम्हाला समजत असेल की थर्ड क्लिवेज नंतर काय होतं? एम्ब्रिओ इज इन द 8 सेल स्टेजमध्ये चालला जातो. अँड देन ॲज क्लिवेज आर गोईंग ऑन, ठीक आहे, जसा क्लिवेज आपला बनतो ॲज क्लिवेज आर गोईंग ऑन द यंग एम्ब्रिओ, ठीक आहे, जसा क्लिवेज काय यंग एम्ब्रिओमध्ये फॉर्म होतो इज ग्रॅज्युअली, ठीक आहे, म्हणजे हळूहळू पुश होत जातो कुठे? टोवर्ड्स द युटेरस, बरोबर आहे. म्हणजे ॲम्प्युलर रिझरमधून तो काय चालला जातो? परत तुमचा तो कुठे येतो? तो येतो तुमचा युटेरसमध्ये. म्हणजे इथून जो आहे बेसिकली तो इथून हा आता पुश होत जातो हळूहळू कुठे जातो? तो युटेरसमध्येच ट्रॅव्हल करून जातो, ठीक आहे. पुश होतो, ग्रॅज्युअली पुश होत जातो. अँड एंड ऑफ द 4th डे ऑफ फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनच्या 4th डे नंतर, ठीक आहे, फर्टिलायझेशनचा जेव्हा 4था दिवस संपतो, ठीक आहे, दॅट इज एंड ऑफ द 4th डे ऑफ फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल बनून जातो. कसा बनतो? हा सॉलिड बॉल बनतो ऑफ 16 to 32 सेल्स त्याच्यामध्ये असतात, ठीक आहे. एम्ब्रिओमध्ये किती सेल असतात? 16 ते 32 सेल असतात. अँड एक्स्ट्रीमली लॉक्ड असतो, ठीक आहे, एक्सटर्नली, ठीक आहे, एक्सटर्नली लुकिंग लाईक अ मलबेरी, ठीक आहे. कसा दिसतो तो? एक्सटर्नली, बाहेरून जर आपण त्याला बघितला तर तो मलबेरीसारखा दिसायला लागतो. सो दिस स्टेज इज दस कॉल्ड अ मोरुला. त्याला काय म्हटलं जातं? मोरुला रिजन म्हटलं जातं, जो आपण बघितला आत्ता, ठीक आहे. तर ही मोरुलाची रिजन असते ज्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ आहे तो बेसिकली काय सॉलिड बॉलसारखा बनून जातो. 16 ते 32 सेल त्याच्यामध्ये असतात. अँड देन दिस स्टेज, म्हणजे ही जी एक्सटर्नली तो मलबेरीसारखा दिसतो म्हणून ह्या स्टेजमध्ये, ठीक आहे, ही जी बेसिकली जी स्टेज असते त्याला म्हटलं जातं मोरुला स्टेज, ठीक आहे. काय म्हटलं जाते? मोरुलाची स्टेज आहे. देन हा जो मोरुला आहे बेसिकली याच्यामध्ये दोन टाईपच्या सेल असतात बेसिकली, ठीक आहे. एक स्मॉलर असते दॅट इज क्लिअरर सेल म्हणतात त्याला, ठीक आहे. स्मॉलर क्लिअरर सेल टोवर्ड्स द आउटर साईड, ठीक आहे, ही काय बाहेरच्या साईडमध्ये असते स्मॉलर. अँड इनर सेल मास म्हटलं तर ऑफ अ लार्जर सेल, ठीक आहे, ही लार्जर असते.
ही स्मॉलर तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. सो एक आहे स्मॉलर आणि दुसरी असते लार्जर, ठीक आहे. एक जे आहे स्मॉलर क्लिअर टुवर्ड्स द आउटसाईड असते, ही एक इनसाईडमध्ये असते, इनर सेल मास म्हणतात त्याला ऑफ लार्जर सेल. देअर इज नो चेंज इन द ओव्हरऑल साईज फ्रॉम झायगॉट टू मोरुला, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली झायगॉटपासून मोरुला बनण्यापर्यंतच्या साईजमध्ये काही फरक पडत नाही, सारखा असतो. ओव्हरऑल चेंज त्याच्यामध्ये दिसत नाही. जो मोरुला आहे बेसिकली रिच अँड इस्थॅमस, ठीक आहे. इस्थॅमस म्हणजे बेसिकली हा युटेरसचाच एक भाग आहे. बेसिकली युटेरसमध्येच तो इम्प्लांट होतो. फंडस नंतरचा एक पूर्ण जो पोर्शन येतो तुमचा, एवढा जो पोर्शन असतो ह्या पोर्शनमध्ये बेसिकली याच्यामध्ये इस्थॅलमसमध्ये, अँड गेन अ एंट्री इन टू द युटेरस, ठीक आहे. कुठे इंटरसमध्ये एंटर करतो बाय द एंड ऑफ अ 4th डे, ठीक आहे. हा पण 4th डेचा भाग दिसतो. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे बेसिकली ती आहे ब्लास्ट्युलेशनची, ठीक आहे. आपण दोघं बघितलं ना, प्रोसेस ऑफ क्लेवेज अँड ब्लास्ट्युलेशन, ठीक आहे. तर ब्लास्ट्युलेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये जर बेसिक गोष्ट आपण लक्षात ठेवली, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन, ठीक आहे. ही काय प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॉलो अँड मल्टीसेल्युलर, ठीक आहे. कसा बनतो बघा, हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसाइड याच्यामध्ये बनतो. काय बनतो याच्यामध्ये, हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसाइड बनतो, ठीक आहे. अँड देन म्हणजे प्रोसेस काय, ही जी ब्लास्टुलेशनची प्रोसेस आहे याच्यामध्ये काय फॉर्म होतं, हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टोसाइड फॉर्म होतो. आणि दॅन द एम्ब्रिओ म्हणजेच ब्लास्टोसाइट म्हणतात. एम्ब्रिओ म्हणजेच काय, ब्लास्टोसाइटच आहे. सो दॅट म्हणजे हॉलो मल्टीसेल्युलर एम्ब्रिओज बनतो, ठीक आहे. म्हणजे द एम्ब्रिओ म्हणजे ब्लास्टोसाइट एंटर्स द युटेरस फ्लोटिंग इन युरिन कॅव्हिटी, ठीक आहे. कुठे फ्लोट करतो, युरिन कॅव्हिटीमध्ये फ्लोट करतो फॉर 2 to 4 डेज. किती टाईमपर्यंत फ्लोट करतो, 2 ते 4 दिवसापर्यंत तो काय करतो, तिथे फ्लोट होत राहतो. आफ्टर इट्स एंट्री टिल द एंड ऑफ 7th डे, ठीक आहे. बरोबर आहे. 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन, ठीक आहे ना, म्हणजे 7 दिवसा म्हणजे एंड ऑफ 7व्या दिवसानंतरची गोष्ट, ठीक आहे. फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवसानंतर, ठीक आहे. द एम्ब्रिओ, ठीक आहे, एंटर्स द युटरस floating in the urine cavity for 2 to 4 days after entering till the end of 7th day after the fertilization, ठीक आहे ना. सो दॅट द आउटर लेअर जी आहे बेसिकली मोरुला नाव फॉर्म द लेअर कॉल, त्याला म्हटलं तर ट्रायपोब्लास्ट. आपण बघितलं डायग्राममध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी ट्रायपोब्लास्ट, ठीक आहे. द आउटर लेअर ऑफ द मोरुला, ठीक आहे, नाव फॉर्म द लेअर, कुठली लेअर बनवतो, ट्रायपोब्लास्टची लेअर बनवतो. अँड दॅन सेल फ्रॉम द ट्रायपोब्लास्ट, ठीक आहे. जी सेल बनते तुमची ट्रायपोब्लास्टपासून बिंग टू ॲब्सॉर्ब द, काय ॲब्सॉर्ब करते ट्रायपोब्लास्टची सेल, ग्लायकोजिन रिच युटेरिनमधलं मिल्क ॲब्सॉर्ब करून घेतं, ठीक आहे. सो दीज आउटर सेल, ही जी आउटर सेल असते बेसिकली आउटर सेल आपल्याला समजते, दीज आउटर सेल बिकम, ठीक आहे, बिकम फ्लॅट असते अँड आर कॉल्ड अ ट्रायपोब्लास्ट सेल. त्याला काय म्हटलं तर ट्रायपोब्लास्ट सेल. म्हणजे ही काय करते, हेल्प करते, ठीक आहे. हेल्प ओनली इन ॲब्सॉर्बिंग, कशासाठी, फक्त काय ॲब्सॉर्ब करण्यासाठी, ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिशन, ठीक आहे. कशासाठी, न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. त्या एम्ब्रिओला जी डेव्हलपमेंट भेटायला पाहिजे त्याच्यासाठी काय करतो, हा काय करतो, न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतो. अँड द इनर लार्जर सेल जी असते, ठीक आहे, मधली जी लार्जर सेल असते फॉर्म इनर मास, काय बनवते, इनर मास ऑर अ एम्ब्रिओब्लास्ट, काय म्हणतात त्यालाच, इनर मासलाच म्हटलं तर एम्ब्रिओब्लास्ट. तुम्हाला दाखवलं होतं रेड कलरचा भाग होता ना इनर मासचा, ठीक आहे. दॅट इज व्हॉट अ प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम काय बनतो तुमचा, एम्ब्रिओब्लास्ट बनतो, ठीक आहे. हे काय प्रॉपर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे एम्ब्रिओची, कशापासून, फ्रॉम अ एम्ब्रिओब्लास्टपासून, ठीक आहे. म्हणजे इनर मासपासून प्रॉपर एम्ब्रिओ बनायला सुरुवात होते. अँड दॅन जो ट्रायपोब्लास्ट आहे बेसिकली, ठीक आहे, दॅट इज द ट्रायपोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ, ठीक आहे, ट्रायपोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रिओनल नॉब, ठीक आहे. कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते ट्रायपोब्लास्टची सेल, एम्ब्रिओनल नॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, आर कॉल्ड, त्याला म्हटलं तर सेल्स ऑफ रुबर, त्याला काय म्हटलं तर सेल्स ऑफ रुबर म्हटलं जातं. अँड देन द एंड ऑफ द 7th डे द ब्लास्टोसाइट इज फुल्ली फॉर्म, ठीक आहे. म्हणजे ब्लास्टोसाइट होते काय, म्हणजे बेसिकली एम्ब्रिओ जो होतो तुमचा फॉर्म होऊन जातो.
Okay, 7 day, after 7 day, after the end of the 7 day, okay, the blastocyte is fully formed, now ready for the implantation. आता हा जो ब्लास्टोसाइड आहे बेसिकली काय असतो तो रेडी होऊन जातो इम्प्लांटेशनला अँड ग्लॅस्टुलेशनला, ठीक आहे, ग्लॅस्टुलेशनसाठी. अँड दस द फंक्शन ऑफ द झोना पॉलिसिडा, याच्यामध्ये आता फंक्शन करतो झोना पॉलिसिडा इज टू प्रिव्हेंट, कशासाठी, प्रिव्हेंशनसाठी, द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो ॲट अँड ॲबनॉर्मल साईट, ठीक आहे, म्हणजे अशा साईडवरती हा एम्ब्रियो इम्प्लांट व्हायला पाहिजे जी साईड काय ॲबनॉर्मल आहे, म्हणजे ॲबनॉर्मल साईडपासून दूर ठेवतो हा, बेसिकली प्रिव्हेंट करतो की ॲबनॉर्मल साईडवरती हा जाऊन बसायला नको, ठीक आहे ना, म्हणजे एकदम चांगल्या जागेवरती नॉर्मल साईडवरती तो जायला पाहिजे. सो विदिन द युटेरस, ठीक आहे, कशामध्ये, युटेरसमध्ये, हेन्स झोना पॉलिसिडा नाव रप्चर्ड. आता झोना पॉलिसिडा जो होतो तुमचा काय होऊन जातो, पूर्ण रप्चर होऊन जातो आणि इम्प्लांटेशनला व्हायला सुरुवात होते, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट 2 स्टेजेस. आपण बाकीचं इम्प्लांटेशन उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.